गाव असावा माझ्या गावासारखा, असा मी नेहमीच म्हणतो, सांगतो आणि सांगत राहीन. कारण माझा गावच तसा आहे, अगदी स्वप्नातल्या स्वर्गासारखा. चारही बाजू डोंगरांमध्ये वसलेले हे गाव, अगदी देवालाही हेवा वाटावा असे हे निसर्गरम्य गाव. गावात 400 वर्ष धार्मिक परंपरा टिकून आहे. गावाच्या चारही बाजूला डोंगरदऱ्या आहेत, त्यामुळे गावाचा आकार दीपावलीतल्या पणतीसारखा आहे. नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असे गाव आहे. गावात मोठे धरण असल्यामुळे गावाला बारमाही पाणी उपलब्ध आहे. मोर्डे गाव रत्नागिरी जिल्ह्यात असलेले एक निसर्गरम्य प्रेक्षणीय असे गाव. काही वर्षापूर्वी पाण्याने त्रासलेल्या पण गावकऱ्यांच्या काही राजकीय माणसांच्या जिद्दीमुळे सुजलाम सुफलाम झालेले हे गाव. आंबा, फणस, चिकू, काजू यांनी गजबजलेले माझे मोर्डे गाव. पण आज या गावाला नजर लागली आहे का? कोणाची? या सर्व गोष्टींना गावात सुरू होत असलेल्या स्टोन क्रशरमुळे बाधा येत आहे. मुंबई मंडळ या प्रकल्पाचा जाहीरपणे निषेध करत आहे. स्टोन क्रशरच्या होणाऱ्या या प्रदूषणामुळे मावळ तालुक्यातल्या नागरिकांवर गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून इथल्या नागरिकांना क्रशरमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास होतोय. शेतात पिकं येत नाहीत की जनावरांचं आरोग्य ठीक राहत नाही. घरातली धान्याची पोती कायम धुळीनं माखलेली.
जिकडे बघावं तिकडं फक्त आणि फक्त धुळीचं साम्राज्य. वैतागलेल्या ग्रामस्थांना जगणं नकोसं झालंय. तक्रारी करूनही प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर या ग्रामस्थांनी आता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय. पुढील दिशा आम्ही संपूर्ण त्या 4 गावच्या लोकांना 10 गावच्या लोकांना विश्वासात घेऊन पुढे आम्ही त्याची दिशा ठरवण्याचा आम्ही कार्यक्रम करू. कुठल्याही परिस्थितीत त्या भागात होणारं प्रदूषण हे टळलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी राहणार आहे. या धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झालाय. दिवसाही दारं खिडक्या बंद करून जीवन जगण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. घरातल्या भांड्यांवर नजर टाकली तर लक्षात येतं ते फक्त धुळीचं साम्राज्य. मग या गावांमध्ये पाहुणे मंडळी तरी कशी थांबणार? इतकंच नाही तर गावात मुली द्यायलाही कुणी तयार होईनात. जनावरांना होतो, धान्य पिकत नाही, सगळे घरं काळी पडल्यात, भांडी काळी पडली, अन्नधान्य सगळं काळं पडतं, खाता येत नाही, सगळे आजारी झाली. पोरं आमची शाळेत जात नाही, 2-2 महिने आजारी पडतात, काही उपचार करता येत नाही, सारखे दवाखाने चालू आहे. तर नोकऱ्या बघायला जायच्या वेळेस ते नोकऱ्याला घेता येत नाही. ते एका मुलगी बघायला गेलो होतो तिकडं या दोराळ्या क्रशरमुळं मुली देत नाही इकडं कोणी. काय करायचं आम्ही? 2009 साली अनिल शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी ग्रुप शेती करण्याचं ठरवलं. एका पॉली हाऊसची निर्मिती केली. सुरुवातही उत्तम झाली, पण धुळीचं साम्राज्य वाढलं आणि पॉली हाऊस मधल्या फुलांनी मान टाकली. त्यामुळे या पॉली हाऊसचं भविष्यच आता धोक्यात आलंय. जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे आता हे स्ट्रक्चर विकावं लागणार आहे. मग कवडी मोल किमतीनं आम्हाला विकून याच्यामध्ये आमचं काहीही निघणार नाही आहे. सगळं शेती होण्याचा उत्तम प्रयत्न केला, पण शेती करण्याची हौस आम्हाला पुरती भोवली आणि असं वाटायला लागलं की हे शेती करणं हा चुकीचा प्रयोग आहे. IT हब म्हणून पुण्याची ओळख आहे. याच पुण्याच्या हद्दीत वाघोली गाव येऊ पाहत आहे, पण हे गाव स्टोन क्रशरचं हब बनलंय. पाहुयात मी मराठीचा स्पेशल रिपोर्ट. हवेली तालुक्यातल्या वाघोली गावामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही जा, चित्र हे असं धुसरच दिसेल. हे कोणतंही थंड हवेचं ठिकाण नाहीये, तर हा धुराळा आहे गावातल्या खडी क्रशर मशीनचा. गावाची दुरवस्था खडीच्या खाणीसारखी झाली आहे. आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांची पिकंही या धुराळ्यानं करपून गेली आहेत, तर गावकऱ्यांना श्वसनाच्या आजारांनी ग्रासलंय. प्रदूषण महामंडळाच्या नियमामध्ये त्यांनी सांगितलं की पक्के रस्ते बांधा स्टोन क्रशरवाल्यांना. आजपर्यंत 35 वर्षामध्ये कुठलाही रस्ता पक्का गेलेला नाहीये. तिथं 3 ते 4 फुटाचे खड्डे असतात. आम्हाला लहान मुलांना शाळेत घेऊन जात आणि पावसाळ्यामध्ये 4 महिन्यामध्ये खूप त्रास होतो. आणि बाकी उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये रस्ता कच्चा असल्यामुळे धुळीचे डंपरचे धुळीचे लोट पाठीमागे चालत असतात. आतापर्यंत जीवनामध्ये डोळ्याचे श्वसनाचे खूप त्रास सहन केले. वाघोलीची ही दुरावस्था आजची नाहीये. साधारण 1982 ला पहिल्या खडी क्रशरला सरकारी मान्यता मिळाली. त्यानंतर 1995च्या दरम्यान 6 खडी क्रशरला मान्यता मिळाली. 2013 पर्यंत ही संख्या 13 वरती पोहोचली. मात्र आता तब्बल 28 खडी क्रशर व्यवसाय स्थानिक नेत्यांच्या मालकीनं आणि वरदहस्तानं सुरू आहेत. RTI मध्ये मला असं आलं की फक्त 7 क्रशरना परमिशन 1995 पासून आजपर्यंत, आणि क्रशर 28 चालू आहे. इथून पाठीमागे जवळजवळ 50 क्रशर चालू होत्या. नाही, एका मालकाची एक एनओसी असताना आज रोजी तो 6-7 क्रशर चालवत आहे. जे सरकारी विभाग ते त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, काय देवाणघेवाण यांची होत असणार आहे, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाहीये. पर्यावरणवाल्याच्या तर नियमात एक पण क्रशर बसत नाहीये, तरी त्यांनी चालू ठेवलेले ते येणं नाही त्यांचं जाणं. गोंदिया जिल्ह्यातील भजियापार गावानं ग्रामपंचायतीत एकमतानं ठराव पास करत 6 वर्षांसाठी विविध कंपन्यांना खनिज उत्खननाची परवानगी दिली. मात्र हाच निर्णय त्यांच्या कसा मुळावर आला ते या पॅकेजमधून पाहूया. आमगाव तालुक्यातलं 2000 लोकवस्तीचं हे भजियापार गाव. गावात फिरलात की तुमच्या नजरेस पडेल धुळीचं साम्राज्य आणि गावातल्या घरांच्या भिंतींना गेलेले मोठमोठे तडे. गावाची ही अवस्था झालीये गावाच्या वेशीवर सुरू असलेल्या खदानींमुळे. गावाभोवती असलेल्या डोंगरात गौण खनिजाचा विपुल साठा होता. याचा फायदा गावाला मिळेल, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल आणि आलेल्या पैशातून गावाचा विकास साधता येईल अशा उद्देशानं ग्रामपंचायतीनं 2007 मध्ये ग्रामसभा घेऊन 6 वर्षांसाठी विविध कंपन्यांना खनिज उत्खननाची परवानगी दिली.
मात्र या उत्खननाचा फायदा होण्यापेक्षा गावाला तोटाच अधिक होऊ लागला. भूसुरुंग स्फोटामुळे बसणाऱ्या जबर हादऱ्यामुळे भजियापार, चिरचाळ बांध आणि बुराडी टोला ही 3 गावं दहशतीखाली राहू लागली. या हादऱ्यांनी गावातील घरांना तडे जाऊ लागले. विहिरीतील झऱ्यांचे प्रवाह बदलल्यामुळे विहिरी आटल्या. रात्रंदिवस चालणाऱ्या स्टोन क्रशरमुळे ध्वनी प्रदूषण तर झालंच, शिवाय स्टोन क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे शेतजमीन नापीक होऊ लागली. गौण खनिजाचं उत्खनन करणाऱ्या कंपन्या नियमांचं उल्लंघन करून सारा खनिज साठा ओरबडण्यात गुंतल्या होत्या. त्यांना गावाच्या विकासाशी काही देणं घेणं नव्हतं आणि गावकरी मात्र निमूटपणे झालेल्या चुकीवर पश्चाताप व्यक्त करत होते. अखेर खनिज उपसा करण्याची मुदत संपली. त्यामुळे आता लवकरच खदानी बंद होणार या आशेत गावकरी होते. मात्र खदानी आणि स्टोन क्रशर काही बंद होत नव्हते. अहोरात्र त्यांचं काम सुरूच होतं. गावकऱ्यांनी याबाबत आंदोलनं केली, तक्रारी केल्या, मात्र उपयोग काहीच नाही. ह्या आमच्या भजियापार पहाडी ही निसर्ग निर्मित आहे आणि सगळ्यांनाच माहित आहे की एक वेळच्या वनीकरण करता येते, परंतु पहाड निर्माण करता येत नाही. आणि हे निसर्ग निर्मित पहाड हे लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते नष्ट करत आहेत. ज्या ठिकाणी आम्ही लहान असताना गुरं चारत होतो त्या ठिकाणी मी आता पायी जाऊ शकत नाही, एवढी दुर्दशा झालेली आहे. तिथे जर जनावर चरायला गेले तर तिथे जनावर पडतात, त्यांचे पाय मुडतात आणि ते निकामी होतात. आणि भजियापारचे जे विहिरीचे साठे आहेत, जशा विहिरी किंवा कुणा शेतकऱ्याच्या वावरात बोरवेल्स, त्या बोरवेल्सच्या पाणी सुद्धा आज बंद झालेलं आहे. कारण त्यांच्यामध्ये धक्के आल्यामुळे ते दगड साचलेले आहेत आणि त्या कारणाने पाण्याचा पुरवठा नष्ट झालेला आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचं पीक घेतात. मात्र खदानींपासून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे वारंवार विनवण्या केल्या. मात्र खाण मालकांकडून मिळणाऱ्या मलिद्यापुढे प्रशासन झुकलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांच्या विनंत्या ऐकायला इथल्या अधिकाऱ्यांना वेळच नव्हता. आयुक्तापर्यंत तक्रार केलेली आहे, जिल्हा कलेक्टरपर्यंत केलेली आहे, तहसीलदारांपर्यंत केली आहे, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या या तक्रारीला काहीच पाठपुरावा केलेला नाही आहे. अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन मार्फत या प्रश्नाला वाचा फोडण्याचं ठरवलं. मी तयार आहे, आम्ही तयार आहोत गावाला वाचवण्यासाठी. तुम्ही तयार आहात का?